राज्याच्या सहकार पणन विभागाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देणारा आदेश काढला। उपसचिव संतोष देशमुख यांच्या या आदेश पत्रानंतर राजकीय वर्तुळात असंतोष पाहायला मिळत आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच सुरू झाली होती, पण या निवडणुकीला आहे त्या स्टेजवरून 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती। त्यानुसार 1 जानेवारी 2025 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल म्हणून बाजार समिती निवडणुकीच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या। माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी बैठका घेतल्या। दुसरीकडे दिलीप माने आणि सुरेश होसापुरे यांच्याही गुप्त बैठका झाल्या। बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीला 6 महिने पूर्ण झाल्याने नव्याने मतदार यादी करावी या मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने फेटाळले होते। त्यामुळे 1 जानेवारी नंतर निवडणूक लागेल अशी शक्यता होती, परंतु 1 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या सहकार पणन विभागाने उपसंचालक यांच्या आदेशानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे त्या स्टेज पासून स्थगिती देण्यात येत असून नव्याने प्रारूप मतदार यादी काढण्याचे आदेश उपसचिव संतोष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक आणि सचिव बाजार समिती सोलापूर यांना दिले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला। सोलापूर बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक मोहन निंबाळकर आणि पणन उपसंचालक यांची मिलीभगत असून मार्च 2025 पर्यंत बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलायची आणि बाजार समितीतील मलिदा मारायचा हा डाव असल्याचा आरोप होसापुरे समर्थकांनी केला आहे। यामध्ये राज्याच्या माजी सहकार मंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।